जंगली तू माय मिले करू, कैसा तुला विसरू. ध्यानातून आत्मपूजा करुणी, किती सुगंधी वृक्ष फुलोणी. लोभ माया प्रीती देऊणी, सत्य सचोटी मार्ग दावणी. अमर झालात तुम्ही या जीवनी. आज आपले 5वे पुण्यस्मरण, त्यानिमित्तानं विनम्र अभिवादन. विश्वात्मक कार्यात सद्गुरूचरणी लीन होऊन नियमित ध्यान आणि भाविक भक्तांसाठी प्रेममूर्ती संत देवानंद महाराज यांची प्रवचन सेवा म्हणजे अत्यंत भक्तिरस आणि सद्गुरूंच्या प्रति प्रेम, श्रद्धा, वात्सल्य निर्माण करणारी. आत्मामालिक ध्यानपीठात गेली 45 वर्ष सद्गुरू माऊलींच्या कार्यात अखंडित सेवा देणारे ज्येष्ठ संत प्रेममूर्ती देवानंद महाराज दिनांक 29 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 8:30 वाजता आत्मस्वरूपी लीन झाले. संत देवानंद महाराज व सद्गुरू माऊलींची प्रथम भेट आत्मामालिक ध्यानपीठ शाखा कारदगा, चिकोडी, जिल्हा बेळगाव येथे झाली. पहिल्या भेटीतच गुरुदेवांची झालेली असीम कृपा, ज्यायोगी संपूर्ण जीवन माऊलींच्या चरणी समर्पित करण्याचा निर्णय संत देवानंद महाराज यांनी घेतला. विश्वात्मक कार्याची व्याप्ती वाढवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा. सद्गुरू माऊलींवर निस्सीम श्रद्धा, भक्ती, सेवाव्रत आणि भाविकांविषयी आलोट प्रेमामुळेच त्यांना सर्व आदराने प्रेममूर्ती म्हणत. जंगली तू माय मी लेकरू, कैसा तुला विसरू हे भजन प्रत्येक सत्संगात संत देवानंद महाराज यांच्या मुखातून ऐकण्यासाठी भाविक दूरवरून येत. प्रत्येक सत्संगात हे भजन म्हणण्याचा भाविकांकडून त्यांना विशेष आग्रह होत असे. संत देवानंद महाराज यांच्या अचानक जाण्यानं आत्मामालिक ध्यानपीठ पोरके झाल्याची भावना त्यावेळी निर्माण झाली. त्यांच्या जाण्यानं भक्तांमध्ये शोककळा पसरली. आजही सर्व भाविक भक्त आणि संकुलातील शिक्षक तथा इतर कर्मचारी वर्ग यांना प्रेममूर्ती देवानंद महाराजांच्या स्मृती सुखावतात. आजच्या या पंचम पुण्यस्मरणानिमित्त विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट तथा आत्मामालिक ध्यानपीठाचे सर्व विश्वस्त तसेच संस्थेचे अध्यक्ष श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली. आत्मामालिक. सारे फिरूनी आलो मानव जन्माला, सारे फिरूनी आलो मानव जन्माला. कुठवर सांग फिरू जंगली तू माय मिले करू, कैसा तुला विसरू.